तुम्हाला माहितीये का मंडळी, आपण जर एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं, नंतर यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं, नंतर यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर घालून घेतली, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये 4 वाटी पाणी घालून घेतलं। पाणी इथे आपल्याला जास्त घालायचं आहे आणि पातळसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। कुठेही गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत, अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की याला झाकण लावून अर्धा तासासाठी मुरू द्यायचं। अर्धा तासानंतर बघायचं अगदी बॅटर छान असं झालेलं आहे। पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायचं। आता गॅस चालू करून त्यावरती डोसा पॅन ठेवून द्यायचा। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वाटीमध्ये मिश्रण घेऊन छान असं तव्यावरती पसरून द्यायचं। नंतर थोड्या वेळाने त्याच्यावरती तेल लावून उलटाण्याने हे उलटून घ्यायचं आहे। मस्त दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे। तयार झाले हे आपले ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे धिरडे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।